A disk and ring both have same mass and radius. तर डिस्कचा आणि मास डिस्क आणि रिंग याचं मास आणि रेडियस दोन्ही सेम आहे. द रेशो ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क अबाउट इट्स डायमीटर. मोमेंट ऑफ इनर्शिया डिस्कचा घ्यायचा अबाउट इट्स डायमीटर टू दॅट ऑफ द रिंग अबाउट टँजंट इन इट्स प्लेन. तर टँजंट इन इट्स प्लेन आहे. तर हा क्वेश्चन 2024ला आलेला होता. याचं ए ऑप्शन दिलेलं आहे 1:2, बी ऑप्शन आहे 1:4, सी ऑप्शन आहे 1:6 आणि डी ऑप्शन आहे 1:8. तर या 4 ऑप्शनपैकी या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर काय असलं पाहिजे. तर आपण याला सॉल्व करूया आणि मग डिसाईड करूया. तर सर्वात पहिले आपल्याला काय दिलेलं आहे, डिस्क दिलेला आहे आणि त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला डायमीटरच्या अराउंड फाईंड करायचा आहे. मग सर्वात पहिले आपण या ठिकाणी राईट करू मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ डिस्क about an axis passing through its diameter. कुठून पास होणार तर डायमीटरमधून हे पास होणार आहे. मग डायमीटरमधून जर पास झालं त्याला आयडीने रिप्रेझेंट करू आणि डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट इट्स डायमीटर किती असतो mr²/4. ओके, याला आपण काय करू इक्वेशन नंबर 1 कन्सिडर करू. सिमिलरली मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला कोणाचा घ्यायचा आहे, रिंगचा घ्यायचा. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ रिंग अबाउट एन ॲक्सिस पासिंग थ्रू. आता रिंगसाठी कोणता आहे टँजंट इन इट्स प्लेन. अबाउट एन ॲक्सिस पासिंग थ्रू टँजंट इन इट्स प्लेन. passing through tangent in its plane. तेव्हा रिंगचा जर मोमेंट ऑफ इनर्शिया जर घेतला तो आय सफिक्स आर ने घेऊ आणि याचा मोमेंट ऑफ इनर्शिया किती असणार तर टँजंट प्लेनमध्ये जर असेल तर 3/2 mr² इतका असेल. तर याला काय करू आपण इक्वेशन नंबर 2. आता या दोघांचं काय करायचं आपल्याला रेशो फाईंड करायचं. ठीक आहे, मग इक्वेशन 1ला इक्वेशन 2ने काय करू डिवाइड करून टाकू. मग आता नेक्स्ट केसमध्ये डिवायडिंग इक्वेशन नंबर 1 बाय इक्वेशन नंबर 2. इक्वेशन 1 काय तर तो आहे आय डी, त्याला डिवाइड करायचं कशाने तर आय सफिक्स आरने. आय डीची व्हॅल्यू किती आहे mr² डिवायडेड बाय 4. आता या टर्मचं काय करा रेसिप्रोकल करून घ्या म्हणजे 2 कुठे जाणार आहे वरती आणि खाली किती येणार तर 3mr². ओके, आता नेक्स्ट केसमधले इथला mr² काय आला कॅन्सल. 2 1 जा 2, 2 2 जा 4. ओके, मग आपला जो रिमेनिंग राहील काय तर आय डी अपॉन आय सफिक्स आर. भेटेल तुम्हाला वरती भेटलं फक्त 2 आणि 1 आणि खाली काय भेटलं तर 2 × 3. 2 3 जा किती होणार आहे 6. मग आय डी अपॉन आय आर काय झालं तर 1/6 आणि हेच आपलं काय असणार तर फायनल आन्सर असेल. ओके, मग या ठिकाणी तुम्ही ऑप्शन जर बघितलं तर ऑप्शन नंबर सी जो आहे तो या ठिकाणी आपला करेक्टली मॅच होतो आहे म्हणून आपल्या क्वेश्चनचा करेक्ट आन्सर ऑप्शन सी असेल. ऑप्शन सी म्हणजेच काय 1/6 ही त्याचा फायनल आन्सर असेल.